नमस्कार. मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, पुणे 2 या ठिकाणी वाणिज्य विभागामध्ये मी कार्यरत आहे. आज आपण पाहणार आहोत SY BCom बँकिंग अँड फायनान्स यामध्ये भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती किंवा भारतीय बँक प्रणाली हे यामधील प्रकरण पहिले जे आहे बँकिंगमधील, त्यामध्ये आजचा आपला जो घटक आहे, कारण का भाग 1 आणि भाग 2 हे आपण बघितले. त्यामध्ये आपण अभ्यास काय कशाचा केलेला आहे, तर भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती, बँक या शब्दाची उत्पत्ती आणि अर्थव्यवस्थेमध्ये बँक प्रणालीचं असलेलं प्रस्तावनेमध्ये बघितलेला भाग म्हणजे महत्त्व किंवा अर्थव्यवस्था कशी असते त्याचं आपण अभ्यास केला. त्याचबरोबर बँकांच्या विविध व्याख्यांचा अभ्यास भाग 2मध्ये केला. म्हणजे भाग 1 आणि भाग 2 यामध्ये आपण हा इतका भाग पाहिलेला आपल्याला दिसून येतो. आज आपण बघणार आहोत ती बँक व्यवसायासमोरील आव्हाने कोणकोणती आहेत याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता बँक व्यवसायासमोरील आव्हाने पाहत असताना ही आव्हाने 1991 पासून भारतातील आव्हाने बँक व्यवसायासमोरील आव्हानांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. कारण का 1990 आर्थिक सुधारणांचा कालावधी हा 1990 आपल्याला दिसून येतो. आता आर्थिक सुधारणांचा जो कालावधी आहे हा प्रामुख्याने 1990चा कालावधी आहे. या कालावधीमध्ये अनेक आर्थिक सुधारणा झालेल्या आहेत आणि त्या सुधारणांनंतर कोणकोणती आव्हानं या ठिकाणी समोर निर्माण झालेली आहेत ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता यामध्ये आजच्या 1990 नंतरचा कालावधी म्हणून 1991 हा भाग घेतलेला आहे. यामध्ये कोणकोणते घटक आहेत, आपण आव्हानं कोणती आहेत याचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी चॅलेंजेस बिफोर बँकिंग इन इंडिया सिन्स 1991 यामध्ये 1991 नंतर निर्माण झालेली आव्हाने म्हणजे अनुत्पादक मालमत्ता NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट. 2 आहे भ्रष्टाचार, फसवणूक, करप्शन अँड फ्रॉड. ग्रामीण भागातील शाखा विस्तार, एक्सपेन्शन ऑफ ब्रँचेस इन रुरल एरिया. नेक्स्ट पॉईंट आहे बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची स्पर्धा, कॉम्पिटिशन विथ नॉन बँकिंग फिनान्शियल इन्स्टिट्यूशन. नेक्स्ट पॉईंट आहे मोठ्या प्रमाणावरील थकबाकी, ह्यूज ओव्हरड्यू. नेक्स्ट आहे परदेशी बँकांची स्पर्धा, कॉम्पिटिशन विथ फॉरेन बँक्स. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बँक विलिनीकरण, बँक मर्जर्स. त्याच्यानंतर आहे राजकीय दबाव, पॉलिटिकल प्रेशर. त्याचबरोबर आहे प्राधान्यक्रम क्षेत्राला वित्तपुरवठा, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. त्यानंतर आहेत पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा. या ठिकाणी असे हे विविध पॉईंट आहेत. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आणि या मुद्द्याच्या आधारे आज आपण लेक्चर घेणार आहोत. आता या ठिकाणी जे लेक्चर आपण घेणार आहोत ते प्रामुख्याने या ठिकाणी कोणकोण चॅलेंजेसमध्ये जे आहे अनुत्पादक मालमत्ता म्हणजे ज्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही त्याला अनुत्पादक. उत्पादक म्हणजे उत्पन्न मिळवून देणारी, अनुत्पादक म्हणजे काय, उत्पन्न मिळवून न देणारी मालमत्ता. आता बऱ्याच वेळेला NPA, अरे या बँकेचा NPA जास्त आहे म्हणजेच काय आहे, अरे NPA म्हणजे काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, NPA ही कन्सेप्ट साध्या सरळ शब्दामध्ये सांगितली की ज्या मालमत्तेवरती कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही आहे त्याला नॉन परफॉर्मिंग म्हटलं जातं. म्हणजेच काय आहे, उत्पन्न कसं मिळतं. आता साधी गोष्ट मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते की आपण जेव्हा बँकेमधनं कर्ज घेत असतो,
आणि समजा एक्स ही व्यक्ती आहे, एक्स व्यक्तीने बँकेमधनं कर्ज घेतले आणि त्या कर्जाचा दर महिन्याला तो 5,000 रुपये हप्ता भरतो. आता आपण जेव्हा कर्ज घेतो तेव्हा त्या हप्त्यामध्ये विथ इंटरेस्ट, मुद्दल आणि व्याज हे दोन्हीही घटक असतात, बरोबर आहे की नाही. आता व्याज असतं ते बँकेचं उत्पन्नाचं आणि मुद्दल. तर हे व्याजाच्या माध्यमातून बँका उत्पन्न मिळवतात, हो की नाही. समजा दर महिन्याला बँकेला 5,000 रुपये मिळणार आहेत आणि असे दर महिन्याला 5,000 मिळणार म्हणजे मुद्दलाबरोबर बँकेला व्याजही मिळतं, म्हणजे उत्पन्न मिळत असतं. समजा पहिले काही 2-4 महिने बँकांमध्ये त्या व्यक्तीने एक्स या व्यक्तीने हप्ते भरलेले असतील. पुढं करोना आला आणि या करोनामुळं त्याला हप्ता भरणे अशक्य झालेलं आहे. हे मी एक्झाम्पल दिलं करोनाचं, कारण सद्यस्थिती आहे म्हणून. आणि त्यांनी हप्ते भरले नाहीत, म्हणजेच बँकेच्याकडे समजा 3-4 महिने हप्ते भरले गेले, त्याच्यानंतर हप्ते भरले गेले नाही, म्हणजेच बँकेचं मुद्दल आणि व्याज हे म्हणजेच उत्पन्नाचं माध्यम आहे. मग बँकेला हप्ता भरला नाही तर बँकेचं उत्पन्न मिळेल का बँकेला? तर मिळणार नाही. असे सलग 3 महिने जर बँकेला हप्ते त्या व्यक्तीने भरले नाही तर त्या व्यक्तीचं जो हप्त्याचा जो काही खातं असेल ते अनुत्पादक NPAमध्ये टाकलं जातं. कारण का, त्याचं जे काही अकाउंट आहे त्यांनी हप्ते न भरल्यामुळं काय झालेलं आहे, त्या खात्याकडनं त्या व्यक्तीकडनं काहीच उत्पन्न मिळत नाही आहे. म्हणजेच उत्पन्न देणारी मालमत्ता म्हणजे ते अनुत्पादक मालमत्ता असं म्हणलं जातं. बँकेचे असे असंख्य ग्राहक असतात. असंख्य ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या कित्येक जण दर महिन्याला अगदी रेग्युलर हप्ते भरत असतात. काही जणांना काही कारणं निर्माण झालेली असतात, कोणी आजारी असेल, लग्न ठरलं असेल किंवा काही अपघात झाला असेल किंवा अनेक कुठलीही कारणं असू शकतात आणि हप्ता भरणं शक्य होत नाही. त्यामुळं विशिष्ट कालावधीमध्ये जे हप्ते भरले जात नाहीत त्या हप्त्यांना अनुत्पादक मालमत्ता, सलग 3 महिने ज्या व्यक्तीने अशा प्रकारचा हप्ता भरलेला नसेल तर ते अनुत्पादक ह्याच्यामध्ये खातं मोडलं जातं. म्हणजेच कर्जदाराने बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज किंवा मुद्दल यांचे हप्ते सलग 90 दिवस, फक्त मी तुम्हाला 90 दिवस किंवा 3 महिने असं म्हणते, भरलेले नसतील, परतफेड केलेली नसेल तर त्या कर्जाला बँक काय म्हणते, अनुत्पादक मालमत्ता. अतिशय साधं सोबत. तुम्हाला कोणीही विचारलं की NPA म्हणजे काय, की ज्या मालमत्तेवर ज्या कर्जाचा हप्ता, किंवा तुम्ही सरळ हे उदाहरण देऊ शकता की अशा पद्धतीने अनुत्पादक म्हणून किंवा अनुत्पादक मालमत्ता किंवा NPA म्हटलं जातं. बँकांना अनुत्पादक मालमत्तेची समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण पेपरमध्ये पण बातम्या वाचत असतो की या बँकेचा NPA जास्त आहे, त्या बँकेचा NPA जास्त आहे, NPA जास्त आहे, त्यामुळं ही बँक डबघाईला आलेली आहे. कारण कर्जाची वसुलीच त्या प्रमाणामध्ये होत नाही. जर बँकांचं कर्जवसुलीचं धोरण योग्य पद्धतीने असेल तर अनुत्पादक NPAचं प्रमाण हे कमी असतं. ज्या बँकेचं NPAचं प्रमाण कमी असतं ती बँका प्रॉफिटेबल असते. ज्या बँकेचं NPAचं प्रमाण जास्त असतं त्या बँकेच्या नफ्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो, समस्या निर्माण होते आणि मग पेपरमध्ये पण बातम्या येत राहतात. आता 31 मार्च 2020 अखेर भारतीय बँकांची NPAचं जे प्रमाण होतं ते जवळजवळ 10 लाख कोटी रुपयांच्या घरामध्ये होतं. साधारणतः सध्याचा कालावधी आपण बघतो की हा करोनाचा कालावधी आहे. रिझर्व्ह बँकेने पण कर्जदारांच्या मागे तुम्ही लागू नका एक नियम काढलेला होता, परिपत्रक काढलं की ज्यांचे हप्ते थकलेले आहेत, करोना काळामध्ये अनेक लोकांचे उद्योगधंदे बंद पडले होते, नोकऱ्या गेलेल्या होत्या किंवा पगार मिळत नव्हते, अशा व्यक्तींचे जर हप्ते थकलेले असतील तर त्या व्यक्तींना सवलत द्या, त्यांना काही त्यांच्या मागे बँकेच्या नोटिसा किंवा हे असं पाठवून दिलं जाऊ नये. कारण का, याचा अर्थ त्यांच्याकडनं हप्ता घेऊ नका असं नाही. कारण का अनेक लोकांनी असा अर्थ आला की बँकेने 3 महिन्याचे हप्ते हे माफ केलेले नाही. तसं बिलकुल झालेलं नाही आहे. बँक हा कधीही हप्ता माफ करत नाही. इतक्या मोठ्या करोना काळामध्ये
अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आता करोना हा विषाणूमुळं कर्ज वसुलीच्या धोरणावर अनेक बँकांचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. बुडीत कर्जाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं NPAचं प्रमाण हे वाढलेलं जास्त असतं. परंतु हे एक प्रकारचं आधुनिक काळामध्ये करोनामुळं निर्माण झालेलं बँकेसमोर आव्हान आहे की अनुत्पादक मालमत्ता NPA वाढलेला आहे. मग आता ह्या NPA कमी करण्यासाठी बँकांनी कोणते प्रयत्न केले गेले पाहिजेत, तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कोणती सवलती दिले पाहिजेत किंवा कर्ज वसुलीचं कोणतं धोरण राबवलं गेलं पाहिजे, कर्जदारांनी कर्जाची परतफेड कशी केली पाहिजे किंवा जे व्यक्ती जामीनदार असतील त्या व्यक्तीकडनं कर्ज कसं वसूल केलं गेलं पाहिजे, कर्ज वसुलीची सवलती किंवा कर्ज वसुलीचे मेळावे, कर्ज वसुलीचे कॅम्प हे लावून गरजेनुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. तर अशा उपाययोजनांमुळं कर्ज वसुली होऊन NPAचं प्रमाण कमी होऊ शकतं. हे झालं NPA बाबत, म्हणजेच अनुत्पादक मालमत्तेबाबत. भ्रष्टाचार फसवणूक. आता भ्रष्टाचार फसवणूक तुम्हाला काही नवीन नाही आहे. पेपरमध्ये असंख्य बातम्या येतात की या बँकेचा कर्मचारी अमुक यांनी इतक्या कोटीची फसवणूक केली, आणि फसवणूक पण काही हजारात लाखामध्ये नसते, मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांची फसवणूक, अफरातफर, फ्रॉड अशा प्रकारची माहिती आपण पेपरमधनं वाचत असतो. म्हणजे ICICI बँक, चंदा कोचर, हे तर म्हणजे चंदा कोचर यांचं इतकं वुमन्स एम्पॉवरमेंट म्हणून प्रचंड नाव होतं आणि अतिशय शक्तिशाली महिला असं म्हटलं जायचं. परंतु चंदा कोचर यांनी त्यांच्या पतीला दिलेलं कर्ज, म्हणजे व्हिडिओकॉन जी काही कंपनी होती तिला जे कर्ज दिलं गेलं ते कशा पद्धतीने दिलं गेलं, त्यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती सामील होत्या, शेवटी त्यांना ते पद सोडावं लागलं. हे गोष्ट म्हणजे करताना एखादी गोष्ट फसवणूक, फ्रॉड ही पैसे घेताना चांगली वाटते, परंतु फ्रॉड, फसवणूक, अफरातफर या गोष्टी वाईट असतात. त्या अजिबात करू नये. प्रामाणिकपणे काम करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण का लोकांनी आपला पैसा अत्यंत विश्वासाने बँकांकडे ठेवायला दिलेला असतो आणि त्याच पैशाच्या बाबतीत अशा प्रकारच्या फसवणूक, अफरातफर जर झाल्या तर अर्थव्यवस्थेला, बँकिंग प्रणालीला खूप मोठा धक्का बसता आणि अशा प्रकारे असे वित्तीय प्रणाली ही धोक्यामध्ये येऊ शकते, हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. म्हणून भ्रष्टाचार, फसवणूक या गोष्टी अत्यंत वाईट असतात. भ्रष्टाचार, फसवणूक, गैरव्यवहार यामुळं बँकिंग प्रणाली मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यामध्ये येऊ शकते. कारण का थकीत कर्जांचं प्रमाण वाढलेलं असेल किंवा जे काही उच्चपदस्थ व्यक्ती असतात, अधिकारी असतात, ते मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, गैरव्यवहार करताना दिसतात. कित्येक वेळेला खोटे हिशेब दाखवले जातात. त्याचबरोबर मी तुझं कर्जाचं प्रकरण मंजूर करतो, मला तू कर्ज मंजूर झाल्यानंतर इतके इतके टक्के दे. ज्या व्यक्तीला कर्जाची गरज असते ती व्यक्ती अशा पद्धतीने बळी पडते आणि आपलं कर्ज प्रकरण मंजूर करून घेते, काही पैसा देते. म्हणजे अशा अनेक भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे, घोटाळ्यांचे प्रमाण बँकांमध्ये झाल्यामुळं आपल्याला बँक प्रणालीला धोका निर्माण झालेला दिसतो. अशा भ्रष्टाचाराला आणि अफरातफरीला, फसवणुकीला आळा घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर लोकांचा बँक प्रणालीवर विश्वास टिकवून ठेवायचा असेल तर भ्रष्टाचार, फसवणुकीचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ग्रामीण भागातील शाखा विस्तार. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं की 1990 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सुधारणांना निर्माण झाल्या, परंतु भारत हा खेड्यांचा देश आहे. अनेक दुर्गम भागामध्ये खेडीपेडी लोकांची वस्ती वसलेली आहे. या ठिकाणी बँक सुविधा अद्यापही पोचलेल्या नाही आहेत. मग अशा ग्रामीण भागातील लोकांना बँक प्रणालीपासून वंचित ठेवणं योग्य नाही. यांना देखील बँकांच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. हा एक मोठ्या प्रकारचा
समस्येवर एक उत्तर आहे असं म्हणू शकतो की नरसिंहम समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा ज्या सांगितल्या त्या सुधारणांमधला हा एक शाखा विस्ताराचा कार्यक्रम आहे की ग्रामीण भागापर्यंत या बँक सुविधा ह्या पोचल्या पाहिजेत, तळागाळातील लोकांपर्यंत बँक सुविधा या पोचल्या पाहिजेत. त्यासाठी बँकांचा शाखा विस्तार करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि या शाखा विस्तार बँकांच्या आज आपण बघतो, पूर्वीच्या काळी जर एक 30-40 वर्षामागं तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागामध्ये बँकांच्या क्वचित अशा शाखा होत्या, ठराविकच. परंतु आज तुम्ही गेलं तर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये बँका आपल्याला दिसतात, ATM सेंटर दिसतात. आणि या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं आज मोठ्या प्रमाणामध्ये बँकिंग सुविधा आणि त्यांचा शाखा विस्तार आपल्याला झालेला दिसून येतो. आता त्याचबरोबरीने ATMची सुविधा देखील, कारण का प्रत्येक व्यक्तीला बँकेत जायला पाहिजे असं नाही. ATMचं कार्ड असेल तर ATMच्या माध्यमातून पैसे काढण्याची सुविधा देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाली आहे. आणि ती उपलब्ध होण्यासाठी म्हणूनच ATM सेंटरची संख्याही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली आहे. लोकांना बँकिंगच्या सवयी निर्माण करणं, त्यांच्यामध्ये त्या सवयी रुजवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकांनी आपला पैसा घरामध्ये न ठेवता तो बँकांमध्ये ठेवावा. आणि बँकेमध्ये आपला पैसा सुरक्षित आहे, कारण का घरात ठेवलेला पैसा अर्थव्यवस्थेला उपयोगी पडत नाही. जर तुम्ही बँकेमध्ये तो ठेवला पैसा तर तो अर्थव्यवस्थेला उपयोगी पडतो. पैशाच्यामध्ये गतिमानता येते आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला देखील गती मिळताना दिसते. परंतु विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या की कुठलाही एक साधारण व्यवसाय की जिथं प्रॉफिटेबल आहे त्या ठिकाणी शाखा उघडावी. खरंच त्या ठिकाणी गरज आहे का? बँकांना शाखा विस्तार करायला सांगितला. प्रत्येक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र घ्या, पंजाब नॅशनल घ्या, सहकारी बँका घ्या किंवा विदेशी बँका घ्या, सगळ्याच बँकांनी एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर शाखा उघडल्या तर त्यांना व्यवसाय मिळेल का? नाही मिळणार आहे. म्हणजेच शाखा विस्तारामुळं खर्चाचं प्रमाणही वाढलेलं जात असतं. म्हणून बँकांनी शाखा उघडताना अशा ठिकाणी आपल्या शाखा उघडाव्यात की त्या ठिकाणी आपल्याला त्यांना व्यवसाय करायला मिळेल. लोकांनी आपली ठेवू शकतील, कर्जाची मागणी करू शकतील. यासाठी योग्य ती परिसराची निवड शाखा उघडण्यासाठी केली गेली पाहिजे. कारण का बऱ्याचशा शाखा या ग्रामीण भागाच्या ऐवजी शहरी भागामध्येच केंद्रित झालेल्या दिसतात. आणि या शहरामध्ये याचं केंद्रीकरण झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बँक उघडणं, त्याला आवश्यक ते फर्निचर, आवश्यक त्या सोयीसुविधा आणि तितक्या प्रमाणामध्ये जर व्यवसाय झाला नाही तर तो खर्चाचा अपव्यय होतो. आणि एवढा मोठा खर्च हा बँकेला तोट्यामध्ये घालू शकतो, हे लक्षात ठेवा. बिगर बँकिंग पुढचा पॉईंट आहे, बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची स्पर्धा. आता बिगर बँकिंग आणि नॉन बँकिंग बँकाचे पैसे काढण्यासाठी धनादेशाची वापरण्याची सुविधा देतात. तर नॉन बँकिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे नॉन बँकिंग, बिगर बँकिंग धनादेश वापरण्याची सुविधा देत नाहीत, हे लक्षात घ्या. आता कोणत्याही बँकांची कार्यक्षमता ही त्या बँकेकडे जमा होणाऱ्या ठेवींवर अवलंबून असते. आणि त्या बँकेकडे ठेवी किती जमा आहेत आणि त्या बँकेने किती प्रकारे ह्या कर्जाचा पुरवठा केलेला आहे. जास्तीत जास्त ठेवी आकर्षित करून घेण्यात, जमा करण्यामध्ये बँका किती यशस्वी झालेल्या आहेत हेही पाहणं महत्त्वाचं असतं. आता बिगर बँकिंग वित्तीय संस्थांशी स्पर्धा या बँकांना करावी लागते. कारण का म्युच्युअल फंड आहेत, गृहनिर्माण वित्त संस्था आहेत, भाडेपट्टा आहे, गुंतवणूक कंपन्या आहेत. या अशा बिगर वित्तीय संस्था ज्या आहेत त्या व्यापारी बँकांपेक्षा त्यांच्याकडं जो ठेवी आहेत त्या ठेवीवर अधिक चांगला परतावा देत असतात. आणि जिथं आपल्याला चांगला परतावा मिळेल तिथंच लोक गुंतवणूक करत असतात. त्यामुळं बँकेमध्ये ठेवी ठेवण्यापेक्षा बिगर बँकिंग व्यवसायाकडं ठेवी ठेवण्याकडं किंवा त्यांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याकडं अधिक लोकांचा कल निर्माण झालेला दिसतो. ही एक निर्माण झालेली स्पर्धा किंवा आव्हान आहे. मोठ्या प्रमाणावर पुढचा पॉईंट आहे, मोठ्या प्रमाणावरील थकबाकी. आता मोठ्या प्रमाणावरील थकबाकी म्हणजेच ह्यूज ओव्हरड्यूज. म्हणजेच
जर कर्जाची योग्य वेळेमध्ये परतफेड झाली नाही तर ती थकबाकी वाढताना दिसते. मग ही थकबाकी चं प्रमाण कमी व्हायचं असेल तर कर्जवसुली ही चांगल्या प्रकारे केली गेली पाहिजे. जर कर्जवसुली चांगल्या प्रकारे झाली तर थकबाकीचं प्रमाण कमी होईल. यासाठी सातत्याने प कर्ज थकबाकीदारांशी संपर्क साधला पाहिजे आणि त्यांना स्मरणपत्र पाठवली पाहिजेत, कर्ज मेळावे आखले पाहिजेत आणि त्याचबरोबरीने त्यांना काही गोष्टीसाठी माफी देखील सुविधा बँकांकडनं दिल्या जातात. म्हणजे सरकार कर्जमाफीच्या योजना राबवतं. फॉर एक्झाम्पल समजा एखादा शेतकरी असेल, ढगफुटी झालेली असेल, कोरोना असेल, टोळधाड असेल, अनेक शेतीवर संकटे असतात, पूर येतो आणि उभंच्या उभं पीक शेतकऱ्याचं वाया गेलेलं असतं, त्याच्या हातात काही पडत नाही. अशा वेळेला कर्जमाफीसारख्या सुविधा दिल्या जातात आणि मग अशा वेळेला या कर्जमाफीच्या योजना बँकांमार्फत राबवल्या जाताना आपल्याला दिसतात. अनेक उद्योग संस्था असतात. अचानक अनेक नैसर्गिक संकट आपत्ती निर्माण होते. अशा वेळेला कर्जाची परतफेड करणं लवकर शक्य होत नाही. मग ज्या काही उपाययोजना आहेत कर्जमाफीच्या किंवा सवलतीच्या त्या राबवल्या तर मला असं वाटतं की बँकांच्या थकीत कर्जांचं प्रमाण कमी होऊ शकतं. आता परदेशी बँकांची स्पर्धा. आता परदेशी बँका म्हणजे जी बँक आपल्या भारतामध्ये कार्यरत आहे परंतु तिची नोंदणी आणि तिचं मुख्य कार्यालय हे विदेशामध्ये आहे, परंतु तिची शाखा भारतात राहून कार्य करते, तिला आपण विदेशी बँक म्हणतो, बरोबर आहे. ही विदेशी बँक ही तिला ज्या देशामध्ये ती बँक असेल त्या देशाच्या नियमांचं पालन करावं लागतं आणि मग ज्या देशामध्ये ती बँक आहे त्या देशाची बँक जर त्या विदेशात असेल तर तिलाही त्याच पद्धतीने वागणूक दिली गेली पाहिजे, हे लक्षात घ्या. विदेशी बँका या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करताना आपल्याला दिसतात, कारण का त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरही अतिशय चांगलं आहे, टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात आहे, अत्याधुनिक सोयीसुविधांचा वापर आहे, कर्जवसुलीच्या योजना मोठ्या प्रमाणामध्ये राबवत आहेत. त्यामुळं परदेशी बँका ह्या ठेवी गोळा करण्यात, कर्ज देण्यामध्ये खूप चटकन कार्य करताना दिसतात. म्हणजे बँकेत खाते उघडणं असू दे, कर्ज मंजुरी असू दे आणि तितकीच कर्ज वसुली पण लक्षात घ्या. म्हणजे ICICI बँक ही जर तुम्ही बघितली एक 10 वर्षामागं तर रस्त्यावर समजा एखाद्या XYZ ह्या पेपरमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आहेत, जर रस्त्यावर गाडी उभी असेल आणि त्या गाडीसाठी कर्ज घेतलेली असेल तर त्या कर्ज वसुलीची जी पथकं आहेत त्या पथकांनी त्या गाड्या तिथनं उचललेल्या आहेत. अशा पद्धतीने किंवा काही अशा पद्धतीचे ठगे लोक लावले होते की ते घरी जाऊन धाकट धपाशा करत होते. म्हणजे ही गुंडगिरी प्रकारची झालेली आहे. अशा योजनाही राबवल्या गेलेल्या आहेत, परंतु याच्यावर अलीकडच्या काळामध्ये बंधनं घातली गेलेली आहेत. कर्जवसुली जरूर केली गेली पाहिजे, पण अशी गुंडगिरी त्यामध्ये असता कामा नये. परंतु लोकांना असुरक्षितता वाटता कामा नये, तर लोकांना सुरक्षितता वाटली पाहिजे आणि अशा प्रकारची कर्जवसुली उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजेत. परंतु आज मी तुम्हाला विदेशी बँकांबद्दल सांगितलेलं आहे की विदेशी बँका तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळं अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करता देतात. अतिशय जलद गतीने पैसे पुरवण्याची सुविधा, पाठवण्याची सुविधा यांचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. ATMची संख्या त्यांची घ्या किंवा अधिक ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या विविध सोयीसुविधा पुरवताना दिसतात. आता परकीय बँकांची स्पर्धा हे एक आव्हान आहे, यालाही उत्तर देणं अत्यंत आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बँकांचं विलिनीकरण. आता विलिनीकरण म्हणजे ज्या बँका अकार्यक्षम आहेत, ज्या प्रॉफिटेबल नाही आहेत, अशा अनेक छोट्या छोट्या बँका असतील. फक्त संख्येने जास्त असून उपयोग नाही आहे. क्वांटिटेटिव्हपेक्षा क्वालिटेटिव्ह महत्त्वाचं असतं, कारण का गुणवत्ता महत्त्वाची असते. नुसती संख्या असेल आणि बँक जर तोट्यात चालत असेल तर बँकांच्या संख्येला महत्त्व नाही आहे.
तर बँका अधिक चांगल्या गतीने कशा पद्धतीने कार्य करतात हे पाहणं ही महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी बँका आधुनिक काळामध्ये कशा पद्धतीने कार्य करतात आणि जर त्या तोट्यात असतील तर अशा बँकांचं विलिनीकरण करायचं एका मोठ्या बँकेत आणि त्या पद्धतीने विलिनीकरणामुळं बँक अकार्यक्षम वित्तीय संस्थांची संख्या कमी होईल आणि त्या अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतील आणि त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढू शकते. त्यामुळं या ठिकाणी विलिनीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचा पॉईंट आहे राजकीय दबाव. आता पॉलिटिक्स आणि राजकारण आणि बँका आणि वित्तीय संस्था यांचा खूप मोठा दबाव या ठिकाणी दिसून येतो. मुळामध्ये हा दबाव असता कामा नये. राजकारण हे बँकांपासून अतिशय बाजूला असले पाहिजे. राजकारण समजा बँकांच्या वर एखादी राजकीय व्यक्ती ही चेअरमन किंवा संचालक मंडळात असते. जा ह्याला XYZ असेल, माझी ही व्यक्ती आहे, याला कर्ज द्या अमुक अमुक. आता त्या राजकीय व्यक्तीने सांगितलंय कर्ज नाही दिलं तर प्रॉब्लेम येतो, म्हणून दबावाला बळी पडून कर्ज दिलं जातं आणि या कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला काय वाटतं की ही व्यक्ती माझी त्या संचालक मंडळात आहे, चेअरमन आहे, मी कर्ज नाही फेडलं तरी चालेल. असं नाही आहे. यामुळं तुम्ही जर कोणीही असू दे, तुम्ही कर्ज घेतले तर त्या कर्जाची वसुली ही झालीच पाहिजे. मग तो राजकीय व्यक्ती असू दे किंवा कोणीही मानाचा व्यक्ती असू दे किंवा उच्च पदस्थ असू दे, तुम्हाला उच्च पदाचा वापर करून जर कर्ज घ्यायला जमतं तर त्या कर्जाची परतफेड ही पण प्रामाणिकपणे केली गेली पाहिजे ना. परंतु असा राजकीय दबावाला अनेक बँका त्यांचं संचालक मंडळ बळी पडतं आणि त्या कर्जाची परतफेड होत नाही. त्यामुळं थकीत कर्जाचं, बुडीत कर्जाचं प्रमाण वाढतं आणि बँकांच्या NPAचं प्रमाण वाढताना दिसतं. म्हणून कर्ज पुरवठा करताना बँकांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सर्व कागदपत्रांची योग्य अचूक पाहणी करून कर्ज जितक्या प्रमाणात देणं शक्य आहे तेवढ्याच पद्धतीने कर्ज दिलं गेलं पाहिजे आणि कर्जाची वसुलीही कार्यक्षमतेने केली गेली पाहिजे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडता कामा नये. परंतु जर इतिहास किंवा मागचा भूतकाळ बघितला तर राजकीय दबावामुळं असंख्य बँका या बुडालेल्या आहेत. ह्याची बातमी पेपरमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. जर गुगलवर तुम्ही सर्च केलं तर किती बँका संचालक मंडळाच्या किंवा राजकीय दबावाच्या बळी पडलेल्या आहेत आणि बँका कशा बुडल्या याचं तुम्हाला माहिती मिळू शकते. म्हणून राजकीय दबाव हा वित्तीय संस्थांवर असू नये. आता पुढचा पॉईंट आहे प्राधान्य क्षेत्रांना कर्ज पुरवठा, प्रायोरिटी सेक्टर. अर्थव्यवस्थेमध्ये समजा अल्पभूधारक असतील किंवा शेतकरी असतील, शेतमजूर असतील किंवा अशी काही क्षेत्र असतात तळागाळातील लोकांना, म्हणजे या लोकांना कर्ज देणं किंवा लघु उद्योजक असतील, कारागीर असतील, गाव कारागीर असतील, यांना कर्ज देणं आवश्यक असतं. यांच्या कर्जाची गरज थोडी असते, परंतु तो जर मिळाला तर स्वयंरोजगाराला चालना मिळते. अर्थव्यवस्थेमध्ये मोठे उद्योग, लघु उद्योग, स्वयंरोजगार करणारे व्यक्ती, कारागीर यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. मोठ्या उद्योगांपेक्षा देखील स्वयंरोजगार, कारागीर, हस्तउद्योग यांचं प्रमाण जास्त आहे. जर यांना आवश्यकतेप्रमाणे प्राधान्याने जर कर्ज पुरवठा केला गेला तर या ठिकाणी स्वयंरोजगाराला चालना मिळते आणि अर्थव्यवस्थेचा हा सगळ्यात मोठा भाग हा बेरोजगार राहण्याच्या ऐवजी रोजगारीकडता वळताना दिसतो आणि रोजगारक्षम व्यक्ती होतात. त्यामुळंच या ठिकाणी उत्पन्नामध्ये वाढ होते, दरडोई उत्पन्नात वाढ होते, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. म्हणजे या ठिकाणी परिणाम हा अशा पद्धतीने दिसत असतो. म्हणून बँकांनी, रिझर्व्ह बँकेने जो रेशो ठरवलेला असेल किंवा बँकांनी प्राधान्यक्रम क्षेत्रांना जे कर्ज दिलं गेलं पाहिजे त्या पद्धतीने प्राधान्य क्षेत्रांना कर्ज दिलं पाहिजे. शेती क्षेत्र, लघु क्षेत्र, गाव कारागीर, हस्तोद्योग, लघु उद्योग यांना प्राधान्यक्रमाने जो रेशो ठरवलेला असेल त्या पद्धतीने कर्ज पुरवठा झाला पाहिजे. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे पायाभूत सोयी सुविधा. आता पायाभूत सोयी सुविधा म्हणजे विद्यार्थ्यांनो
करणं नेमकं काय आहे. कारण का कुठल्याही उद्योग व्यवसायासाठी पायाभूत सुविधा म्हणजे वीज, रस्ते, रेल्वे, आपण म्हणतो ना वाहतुकीची साधने, हे घटक जर उद्योगधंद्यांना चांगल्या पद्धतीने पुरवले गेले तर त्या उद्योग व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या गरजा सहज पद्धतीने पूर्ण होतात. तर पायाभूत सुविधामध्ये म्हणजेच वस्तूंचा, सेवांचा पुरवठा योग्य वेळी योग्य काळामध्ये होणं गरजेचं असतं. जर योग्य वेळी योग्य वेळेमध्ये जर तो सुविधा झाला तर खर्चामध्ये काय होते, कपात होऊ शकते. खर्च कमी, नफ्याचं प्रमाण वाढतं. म्हणजेच प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये आज स्पर्धा आपल्याला दिसून येते. या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर तुमचा उत्पादन खर्च हा कमी असावा लागतो. उत्पादन खर्च कमी असेल तर तुम्ही किमतीच्या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकता. आणि ही किंमत टिकून ठेवायची असेल, स्पर्धा टिकून राहायचं असेल तर तुमचा खर्चाचं प्रमाण कमी झालं पाहिजे. आणि खर्चाचं प्रमाण कमी होण्यासाठी पायाभूत सोयीसुविधा ह्या अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाल्या तर खर्चामध्ये बचत होते आणि त्या बचतीमुळं उत्पादनाचं प्रमाण हे अधिक चांगलं होतं. आणि उत्पादनाचं प्रमाण कमी म्हणजे उत्पादन खर्च कमी होतो आणि दर्जेदार उत्पन्न मिळू शकतं. त्यामुळं आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त दर्जेदार माल निर्माण झाल्यामुळं स्पर्धेमध्ये टिकून राहता येतं. म्हणजेच या ठिकाणी पायाभूत सोयीसुविधा ह्या पुरवणं आणि त्या उपलब्ध करून देणं हे जे आव्हान आहे ते आव्हान आपल्याला पूर्ण केलं गेलं पाहिजे. नोकरशाहीचा कारभार. आता काही वेळेला आपण बघतो की भारतातील व्यापारी बँकांना भेडसावत असलेली सगळी समस्या म्हणजे नोकरदार चा कारभार. त्याला आपण नोकरशाही म्हणतो. आता लालफितीचा कारभार म्हटला जातो. कामामध्ये वेळ काढपणा, विलंब, वेळेवर न येणे, पुढाकाराचा अभाव, टाळाटाळ करणे, अपव्यय करणे, पटकन निर्णय न घेणे, ह्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी अडचणीच्या ठरतात. आपण बऱ्याच वेळेला बँकांमध्ये जातो, आपण म्हणतो की अरे बाबा की बँकेत गेले की ही मोठी भली मोठी लांब लचक रांग असते, त्यापेक्षा बँकेत जायलाच नको. परंतु जर अनेक खिडक्या बँकांनी विंडोज ओपन केले, चटकन ग्राहकांना पैसे दिले गेले तर अशा प्रकारचा जे काही शिक्का बँकांवर बोलला जातो तो त्याचं प्रमाण कमी होईल. ग्राहकांना चटकन वेळेमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या तर ते अधिक चांगलं होऊ शकतं. त्यामुळं नोकरशाही किंवा लोकांच्या मनात मी, माझी बँक, माझं काम हे अधिक चांगल्या पद्धतीने केल्या पाहिजे, या भावना अधिक चांगल्या प्रकारे निर्माण होणं गरजेचं आहे. त्यामुळं आज बघतो आपण की अशा प्रकारच्या अनेक गैरकारभार किंवा लालफितीचा कारभार, अडवणूक किंवा वेळेत काम न झाल्यामुळं अनेक व्यक्ती सावकारांकडनं कर्ज घ्यायला जातात आणि त्यांच्या त्या पद्धतीने पुन्हा सावकाराच्या जाचातून सुटका होण्यासाठी म्हणून बँका झाल्यात, परंतु पुन्हा त्या सावकाराकडं वळावं लागतं. कुठंतरी याला आळा बसला पाहिजे. खूप जास्त प्रमाण नाही आहे, सगळीकडंच आहे असं नाही आहे, परंतु ते प्रमाण आहे. आता वित्तीय समावेशनाची हमी म्हणजेच या ठिकाणी भारत हा व्यापारी बँकांना म्हणजे बँकांची प्रगती चांगल्या प्रकारे झाली आहे. समाजातील तळागाळापर्यंत, गरीब निरक्षर जनतेपर्यंत आज बँकांच्या विविध योजना देखील पोचलेल्या आहेत. आणि शाखा विस्तारामुळं ग्रामीण दुर्गम भागामध्ये देखील बँकांचा शाखा विस्तार झालेला आहे. जनधन योजनासारख्या किंवा नो फ्रील अकाउंट यासारख्या अशा फॉर एक्झाम्पल दिले की योजनांमुळं अगदी गरीबात गरीब झिरो बॅलन्सवर बँक खाती उघडली गेलेली आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अशा व्यक्तींचा पैसा हा बँकांमध्ये जमा होताना दिसतो आणि त्यामुळं बँकांमधील ठेवीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. वित्तीय समावेशनं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे ही जी आव्हानं होती, ही आव्हानं जर आपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर बँकांची प्रगती अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. आजच्या व्याख्यानामध्ये आपण बँक व्यवसायासमोरील आव्हानांमध्ये अनुत्पादक मालमत्ता, भ्रष्टाचार, फसवणूक, ग्रामीण भागातील शाखा विस्तार, बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची स्पर्धा,
त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरील थकबाकी किंवा बुडीत कर्जाचं प्रमाण, परदेशी बँकांची स्पर्धा, बँक विलिनीकरण, राजकीय दबाव, प्राधान्यक्रम क्षेत्रांचा वित्तपुरवठा, पायाभूत सुविधांचा अभाव, नोकरशाहीचा कारभार अशा अनेक आव्हानांचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे, या व्याख्यानामधनं केलेला आहे. याचा तुम्हाला खूप छान पद्धतीने उपयोग होणार आहे. आणि NPA म्हणजे काय याचाही अभ्यास आपण चांगल्या प्रकारे केलेला आहे. आता आपण इथं थांबणार आहोत. पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.